आई, आई, मी तुला भेटायला घरी गेले होते, आपल्या घरी, पण नव्हतीस ग तू. तू या घरात राहायला आलीस ते कळवलंही नाहीस. का आलीस तू या घरात? ते घर आपलं होतं ना, बाबांसोबत आपण त्या घरात राहिलो. मग इथे का आलीस? तू म्हणायचीस बाबा कुठेही गेले नाहीत, या घरात आहेत आपल्या सोबत. पण आता तू त्या घरात नाहीस, म्हणजे आता बाबा सुद्धा नसतील ना तुझ्या सोबत. आई, तू आपल्या घरी जा, इथे नको राहूस. वाड्यातली माणसं वाईट आहेत. मी वाड्यात गेले होते तेव्हा मला हाताला धरून बाहेर काढलं. पाणी मागितलं तर तेही दिलं नाही. माधव दादाची आई पूर्वी माझ्याशी खूप चांगली वागायची, पण त्याही मला ओरडल्या. या घराची पायरी ओलांडायची नाही असं म्हणाल्या. तुला खूप वाईट बोलत होत्या. वच्ची काकूही मला म्हणाल्या, तुझ्या आईची गावात फिरायची लायकी नाहीये. मला माहितीये हे सगळं अण्णांमुळे होतंय. मला खरंच त्यांचा राग येतो. मला नाही आवडत ते. आई, आता मी नाही येणार इथे. मला नाही आवडत लोक तुला जे बोलतात. आई, मी इथे राहीन, खूप शिकेन, खूप मोठी होईन, आणि तुला या घरातून पुन्हा आपल्या घरात नाही, जिथे बाबा असतील कुठेतरी, आपल्याला बघत असतील ना. सुषमा, नाही सोडणार मी कुणाला आता. नाईक, 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 नाईक. एकदा सांगून कळणार नाही. वाड्याच्या पायऱ्या चढून किती वर इलस? नाईलाज आहे म्हणून आले मी, आणि यासाठी तुम्ही जबाबदार आहात. काय केलं आम्ही? लाज नाही वाटत हे विचारताना? ए कोण बनकर? आतापर्यंत स्वतःला खूप आवरलंय मी, पण आता शांत बसणार नाही. मी तुमच्या सगळ्यांशी वाईट वागले. माझ्याविषयी तुम्हाला सगळ्यांना राग आहे, सगळं मान्य आहे मला. पण या सगळ्यात माझ्या मुलीचा काय दोष होता? तुमच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तर माझा राग केला असता, मान्य आहे मला. पण माझ्या मुलीचा तुम्ही अपमान कराल असा कधी विचार केला नव्हता मी. माधव, माझी मुलगी तुला दादा म्हणते. अरे माझ्यावरही नाही तेवढा विश्वास ठेवते ती तुझ्यावर, आणि तू घरात असताना हे सगळे तिच्याशी असं वागले. अरे मग काय अर्थ या नात्याला? कसला नाता? आमच्याशी नाता जोडायचा नाही. सरिता, तुला जर नाती कळत असती ना तर निदान माणुसकीच्या नात्याने तरी तू माझ्या मुलीचा हात धरून घराबाहेर हाकलला नसतस. पाहुणचार करावा तर नायकांनी, पण माझ्या मुलीला साधं पाणी देखील दिलं नाही तुम्ही. माझ्याविषयी नको नको ते माझ्या मुलीसमोर बोललात तुम्ही. माझ्या चरित्र्यावर बोट दाखवण्याआधी ना स्वतःकडे बघा.
शोभतं का तुम्हाला हे सगळं? मग हे तुझा चेडू हैसर इलाच कशाक? अगं लहान आहे माझी पोर, तिला कळत नाही हे सगळं. आणि तुमच्या सगळ्यांचा राग माझ्यावर होता ना, मग माझ्या मुलीशी या सगळ्याचा काय संबंध आहे? लहान मुलीशी कसं वागावं ना हे देखील तुम्हाला कळत नाही. एवढी संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, पण माणूस की नाहीये तुमच्याकडे. माणूस म्हणून कसं जगावं ना याची कुवतच नाहीये तुमची. एवढं सगळं होऊनही माझ्या मनात तुमच्याविषयी आदर होता ताई. पण आता बास, आता नाही. आता यापुढे जे काही होईल ना त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल. अण्णा नाही. आज तुमच्या घरात माझ्या मुलीचा अपमान झालेला आहे. आणि ती फक्त माझी मुलगी नाही तर ती तुमची देखील आहे. आणि बहुतेक तुमच्या घरातले हे सगळे विसरले. पण जेवढा हक्क दत्ता, माधव आणि छायाचा आहे ना, तेवढाच हक्क आपल्या मुलीचा देखील आहे. आणि तो मी मिळवणारच. अशा किती जणांका मी हक्क वाटत फिरायचो? हं? अण्णा नाही. अण्णा तो हक्क कसा मिळवायचा ना हे मला बरोबर ठाऊक आहे. आणि तो मी मिळवणारच. पाटणकर बाईनू काय चाललास? काय आहे? तुला काय करायचंय? हो असे असे काय बोलतास? हा या नायकांना नाही सोडणार मी. या माणसांना त्यांची जागा नाही दाखवली तर नाव नाही लावणार मी. माझ्या मुलीचा अपमान केला, घराबाहेर हकललं तिला. यांचा राग माझ्यावर होता ना, मग तिला हे सगळं का बोलले? माझ्या दुःखांची झळ तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी तिला इथून लांब पाठवलं होतं. तर या लोकांनी तिच्या मनात माझ्याविषयी विष पेरलं. सोडणार नाही मी यांना. अहो पण जातास तर खबरदार मागे आलास तर. माधवा, अरे ह्या सगळा काय चाललं आहे सर? सुषमा हैसरीला होता? होय. तू असताना इला होता? आणि तरी सुद्धा हो हो. अरे कुणाला आणि काय समजवणार आहे मी? पाटणकर बाईंना समजवायला गेलो तर त्या माझं ऐकून घ्यायला तयार नाही. आणि आमच्या घरातल्या माणसांना समजवायला गेलो तर त्यांना मीच चुकीचा वाटतो. काय करायचं मी सांग? माधवा, माका माहित आहे तू एकटोच असोस की ज्याका सगळा कळता. तू सगळ्यांका समजून घेतस. सर रागान आग लागली तर थैसर बदल्याचो विस्त कोणी करायचा तर काय करायचा रे? अरे त्याच विस्तवाला विजवायचं म्हणून मी सुषमाला पत्र लिहून इथे बोलावून घेतलं. निदान ती इथे आली तर पाटणकर बाईंनी घेतलेला निर्णय तरी ती मागे गेला असं मला वाटलं होतं. झालं भलतच. माधवा, तू सुषमाक बोलून घेतलंस? हो. अरे अरे पण किती हा? अरे आता ह्या सगळा कसा निस्तरायचा आणि कोणी निस्तरायचा रे?
आई, मी वाड्यात गेले होते तेव्हा मला हाताला धरून बाहेर काढलं. मी जित्ता असेपर्यंत तुका या घराचं उमर ओलांडूक देऊचंय नाही मी. वच्ची काकूही मला म्हणाल्या तुझ्या आईची गावात फिरायची लायकी नाहीये. सपना बघतोस वाड्यात राहूची? अगं चेटकीन असास तू, चेटकीन. तुझी जगूची पण लायकी नाही. मला माहितीये हे सगळं अण्णांमुळे होत आहे. मला खरंच त्यांचा राग येतो. मला नाही आवडत ते. सोडा तिला, सोडा म्हणते ना. जीभ हासडून हातात देईन. अहो सोडा तिला. आई, आता नाही येणार मी इथे. नायकांनी माझा अपमान केलाय. आता मी नायकांना स्वस्थ बसू देणार नाही. खूप केवढासा त्या पोहार त्याका काय कळता? कुणाचा पावर आता? पाटणकर्णीचा. कसा बघत होता माझ्याकडे. तारक्यात फिरला होता हो माझा. अगं सोडून द्यायचो ना विषय. असं कसं विषय सोडून द्यायचो? हा, त्याची आऊस ती बाई काय पराक्रम करतात का आपल्याला माहित नाही. हा, कोण हा? पान धरला काय? कोण हा? बघतास काय? बघा कोण आता. कोण आहो? मी आहे पाटणकर. ये, तू ये आता. आधी तुझा चेडू इला होता, आता तू इलस. चाय पाणी घे, नाहीतर जेवून जातस काय? तापण वाढतंय. ये. ए, मी तुझ्या दारात भीक मागायला आलेले नाहीये. जाप विचारायला आले. काय गो बाय? जाप? कसलो जाप? काय झालं काय या? काय झालंय? माझी मुलगी जेव्हा तुझ्या दारात आली होती तेव्हा तू तिच्याशी जे वागलीयस ते तुला बरोबर वाटतंय? काय केलंय मी? माका काय वाटत नाही. आणि असे कितीतरी जाप माका विचारूचे असत तुका. हे बघ बच्ची, प्रश्न माझा आहे ना, मग या सगळ्यात माझ्या मुलीला का ओढलास तू? अगो असा कसा? आऊस तशी लेख. बच्ची, मी पुन्हा एकदा बजावतेय तुला. या सगळ्यात माझ्या मुलीला ओढायचं नाही. तुझ्या नजरेत मी चुकीची असेन, पण मी असं का करतेय, कशासाठी करतेय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यायला ना तू माझ्यासाठी एवढी महत्वाची नाहीस. अगो माका नको सांगू. तू ह्या सगळ्या कित्या करतस ना तर अख्ख्या गावात माहिता. तुका वाड्यावर राज्य करूचा ना, होय ना? म्हणान बरोबर त्या अन्नाक जाळ्यात वडलस. आणि आता ह्या सगळ्या लुटूक बघतस. वच्ची, शांत हो वच्ची, खूप शांत हो. गप्पा. इथे शांत हो. तो अण्णा काय हा तर अख्ख्या गावाक माहिता. पण ही बाया पण काय कमी नाही. अख्ख्या गावात आपल्या तालावर नाचवीत. स्वतःच्या घोवाक खपवल्यान आणि आता अण्णाच्या जीवावर माझ्या मारता. काय त्या अण्णा खूळ लागला ना तो हिच्या जाळ्यात अडकलो. वच्ची, अरे तुम्ही काय तमाशो बघतास? जावा जावा आपापल्या घराकडे. ए बाय, तू पण जा आपल्या घरात. काय झालं असत तर मी माफी मागते, पण वाद नकोत आता. जा निघ. जा. परत जर माझ्या दारात दिलंस ना तर तांबड्या तोडून ठेवीन. निघ.
अवधीसा खायची वाड्यावर राहूची स्वप्न बघता. चलो चला. तू काय असस ना अख्ख्या गावाक माहिती असा. अगो आता अण्णा हय येणत नाही म्हणान मी इलय. घरात माणसं काय येतं पायात घुंगरू बांधून नाचतात काय. लय काय माहिती तरी बोलतं तिच्याबद्दल. अरे अण्णांचा येणं जाणं असता घराडे. बघू ती माणसांका. बघा बघा हिची चेहरा बघा. अगं चेटकीन असस तू चेटकीन. तुझी जगूची पण लायकी नाही. काशीचा काय केलंय तुका ठाऊक हा ना. माझ्या नंतर तुका शेवंता म्हणान हाक मारणारो तो पहिलो आणि शेवटचो. अण्णा अण्णा कुठे जात आपण. अण्णा 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 इथे काढलं अण्णा मला. शोभाक त्याच्या चुकींची शिक्षा गावली. म्हणजे माका जाब विचारता अवधीसा खायची. तुका पण सांगून कळत नाही. हो तुम्ही आता काय बोला नको. आधीच माझा डोका उठलेला. मी कधी काय बोललोय. बोलू जा लागता तो तुझ्यामुळे. अगो ता जाताना वाड्यावर जाऊ दे ना तिका. आपण हय असं गप रवाया. माका तर खात्रिया हिंदू वाड्यात हा ना तोपर्यंत ही बया त्या वाड्यात पाऊल ठेवू शकत ना. ठेवल्यानंतर आपल्या ह्या डोक्यावरचा छप्पर पण काढू ती काय येळ नाही लागणार. आता किती येईलस. कोण अण्णांच्या जीवावर मजा मारताय. मी आज ज्या अण्णांची तू बाजू घेतेस ना त्या अण्णांनी तुझ्यापासून काय हिरावून घेतलं हे जेव्हा कळेल ना तेव्हा विश्वास बसणार नाही तुझा. घेतल्यान पैसो अडको दागदागिने जमीन जुमलो घरदार घेतल्यान. या सगळ्याला काहीच किंमत नाहीये. याही पेक्षा मौल्यवान तुझ्यापासून हिरावून घेतलंय अण्णांनी. तुझा मुलगा काशी आणि तुझी सून शोभा या दोघांना अण्णांनीच मारलंय. हो तुमचा मुलगा काशी त्याला लोकांनी मारले असं जरी चित्र उभं राहिलं ना तरी या सगळ्या मागे अण्णाच जबाबदार आहेत. आणि तुमची सून शोभा जिला तुम्ही दोघं मिळून शोधताय ती तुम्हाला कधीच सापडणार नाही कारण तिचा बंदोबस्त देखील अण्णांनीच केलेला आहे. काय बोलतास या. हो शोभाला अण्णांनीच मारलेलं आहे आणि ही तुमची बर्बादी आहे ना याला देखील अण्णाच जबाबदार आहेत. अण्णा